उजाळा लावा त्यांनी केलेल्या कार्याचं आपल्या अनेक तरुणांना प्रेरणा मिळावी असे विचारवंत होणे नाही. खरं म्हणजे शरण फाउंडेशननी हा कार्यक्रम ते माळी समाजाचे आहेत. आज माळी समाजाच्या जयंती आपली फुलेंची आहे म्हणून हा कार्यक्रम ठेवला, हा योगायोग आहे. आणि खरं म्हणजे सरांना तसं संबोधणं म्हणजे हा त्यांचा अपमान आहे. छोटा विचार सर अपमान म्हणेन मी. आणि ते फार उंचावर गेलेले मानवतावादी विचार असलेले ते योग पुरुष. योग पुरुष एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या विचारवंतांना जात नसते, धर्म नसतो, त्यांनी प्राणी मात्रावर सुद्धा म्हणजे प्रेम करणारी ही व्यक्ती असतात. आणि त्यामुळं शरदजींनी सांगितलं असं सरांनी युवते सरांनी बऱ्याच आठवणींना उजाळा दिला, अभिजित साहेबांनी दिला, ते सरांनी दिला. तर हे आपल्याला माहिती नव्हतं. त्यांना 18 त्यांच्या तुला आणखी माहित नव्हतं. आता माहिती आहेत ना. अशा व्यक्तींना आपण एका कुठल्याही समाजाचा व्यक्ती म्हणून संबोधतात ते निश्चित नाही. चरण फाउंडेशनचा उद्देशच हा आहे की लिंगायताची ती चरण फाउंडेशन नाहीये. बसवांनी 12वी शतकामध्ये बसवकन्यांना अनुभव मंडपाची जी स्थापना केली ती 770 सरण खरं म्हणजे वेगवेगळ्या विविध रचनेतून एकत्रित केलं. फक्त त्यांच्या व्यवसायावर प्रेम करून आणि प्रामाणिकतेवर प्रेम. आणि या सगळ्याचा धर्म म्हणजे लिंग स्थापना एवढ्यासाठी की तिथलं जरी त्याला आधार लागतो. आणि कसं असतं, एक दगड जरी एखाद्या पुरुषाचं नाव घेऊन आपल्या गळ्यामध्ये आपण बांधलं आणि एकाग्र झालं त्यात सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते म्हणतात. कारण सातत्य आणि त्याच्यावरचं निःशुल्क प्रेम ही खरी मानवता आहे. त्या मानवतेच्या आधारातून बरं म्हणजे सरांचं काम बघितलं तर हे असं म्हणे की बसवांडांचे खरे पायी, बसवांडांचा विचारधारा ज्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झाला किंवा कर्नाटकामध्ये सुद्धा तेवढा झाला नाही. त्या त्यांच्या अनेक बसविचारावरती शरदजी मी सांगतो तुम्हाला. आणि मला वाटतं त्यांनी लिखाण पण केलंय. त्यांच्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये त्याचा उल्लेखही आलेला आहे. पण त्यांनी एवढं म्हणण्यात येईल की तुमच्या समाजामध्ये हे का होत नाही. कारण ज्यांनी समाज म्हणून त्यांना विचारायला गेल्यानंतर तो विषय त्यांनी मांडला नाही. पण बसवांनाही समाजाच्या पुढचे होते आणि वाघमारे सरी समाजाच्या पुढचे होते. म्हणून वाघमारे सरांनी खरं म्हणजे शाहू हे पुण्यात आहे, शाहू ही कुठल्या एखाद्या समाजाचंच कॉलेज आहे म्हणून त्यांनी त्याची तळमळीने आता म्हणजे सांगितलं मगाशी की त्यांनी जाऊन तिथून फंडिंग आणली मुंबईवर आणि एका ख्रिश्चन व्यक्तीकडे. म्हणजे प्रेम कशावरती आहे, एज्युकेशन. म्हणून बसवण्णांनी सुद्धा मानवता म्हणून प्रत्येक शरणाने, शरण हा लिंगायतच आहे असं नाहीये, शरण हा मानवतेमधला शरण त्यांनी पाहिलाय. त्या प्रत्येकावर प्रेम करताना त्यांनी सांगितलं की सातत्य तुम्ही सत्य आणि कष्ट करण्याचा विषय ज्याच्या मनामध्ये येतो हीच व्यक्ती खऱ्या अर्थाने समर्पित होते. म्हणून आपण या गोष्टींचा उंगडा खरं म्हणजे सरांच्या बाबतीत करतो. तर आता बाकी गोष्टीवर न बोलता मला स्वतःला असं वाटतंय सरांमध्ये मी काय बघितलं. सरांमध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही संचलन करतो, आता परवा मी 2 महिन्याखाली 4 महिन्याखाली अभिजित साहेबांना म्हणलं सरांकडे जाऊ आपण भेटा. पण तो येऊ आला नाही, ते पडले, दवाखान्यात ऍडमिट झाले. दवाखान्यात गेलो आणि त्यावेळेस त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना
स्मरणशक्ती पण नव्हती. 15 हा. म्हणून मग अशा व्यक्तींना खरं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करावं आणि त्यांना त्यांचे विचार आपण घ्यावे आणि आपल्या जीवनामध्ये आपण त्यांनी जे केलंय त्याचा निदान आहे. म्हणजे मुलगीला जसं आपला एखादा कण उचलून आपण कार्य करतो त्या पद्धतीने करत असताना तो आनंद आपल्याला व्हावा यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांच्याकडे जायचं. त्यांच्या सगळ्या कामावर जर आपण दृष्टिक्षेप टाकला, मी ज्या वेळेस गेले खरं म्हणजे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप व्हायचे. त्यांनी आपल्या बऱ्याचशा आत्मचरित्रात पण लिहिले. त्यांच्या मुलांनी सांगितलंय की सर ज्यावेळेस पीसी झाले त्यावेळेस त्यांना ज्या धमक्या यायच्या म्हणजे काही नातेवाईक असतात त्यांना समाज बनायचंच नाही, ते कुठल्याही समाजाचे नसतात, कुठल्याही धर्माचे नसतात. तर विध्वंसक व्यक्ती हा कुठल्याही धर्माचा किंवा काही नसतो. त्याला काय असतं की हे मोठा कसा आहे हे दाखवण्यासाठी ते केलेला उद्रेक असतो आणि तो उद्रेक शांत करण्याची ताकद म्हणजे सरांच्या टक्क्या महान व्यक्तीकडे होती. म्हणून मला 2-3 प्रसंग आठवतात. त्यांनी ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाला थांबले त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे घरी मी आणि लाटुळे साहेब गुलशनचा पालन त्याला गेलो. मला खरं म्हणजे राष्ट्रवादीची ओळख फार नव्हती जिथे लागली. सर थांबलेत म्हणल्यानंतर राष्ट्रवादीची ओळख तुमची आहे बघा, म्हणजे याच्या मागचं गुड बघा. आणि मग अशा प्रसंगात आम्ही त्यांना भेटल्यानंतर गुलशनतासांनी म्हणजे मी पैशाचं नियोजन करत ते म्हणजे कशाला लागतात पैसे. आणि जी लोक लोकशाही ज्यांना कळे आहे ते माझ्यावर प्रेम करत असतील तर मला मतदान करतील. आणि आता माझ्याकडे नियोजन काही नाही, तुम्हाला जे करायचं ते तुमच्या पद्धतीने करा. आणि मग दुष्यंतप्पन सोबत मला माहिती होतं ते त्याची सामाजिक बऱ्याचशा गोष्टी करावी. मग त्यांनी नियोजन लावलं. ते आम्हालाही म्हणाले की तुम्ही हे काढले तर आमच्याकडे आहे, सभा गरज नाही. सगळ्या पक्षातली लोक सगळ्या पक्षात भाजपच्या लोकांनी प्रचार केला, काँग्रेसच्या लोकांनी प्रचार केला. काँग्रेसचा उमेदवार असताना मुख्यमंत्री काँग्रेसचे असताना तिला तो प्रचार केला आणि मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला हरवून ते विजयी झाले. खरं म्हणजे तो विजय जो होता तो खरा मानवतेचा विजय आणि ते बसवांच्या खरं म्हणजे विचारधारेवर चालणारे व्यक्ती म्हणून तो विचार झाला. आणि अशा व्यक्तींना कार्य करत असताना जर नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर जर प्रकाश टाकला, एका बाजूला सभागृह पूर्ण विरोधात, मला वाटतं 1 किंवा 2 लोक यांच्या बरोबर होती. त्यावेळेस जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा विषय होता. मग सभागृहात पूर्ण विरोध असायचा. एखादा विषय मांडायचा, एखादा पुढे न्यायचा असेल तर ते सभागृहामध्ये विरोध व्हायचा. पण नगराध्यक्षाला जी पॉवर होती त्या पॉवरचा उपयोग करून त्यांनी काय करू शकले ते आजही त्यानंतर मला वाटतं कुठलाही नगराध्यक्ष करू शकला नाही. आता महानगरपालिकेचा अध्यक्ष सुद्धा तो करू शकला नाही. मला वाटतं आपली महानगरपालिका सुद्धा 4थी टर्म आहे, तरीही होऊ शकला नाही. त्याचं कारण आहे त्यांच्याकडे जी विचारधारा होती ही प्रामाणिकता. मी आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं, मुलाचा विषय सांगितला, त्याचे अनेक प्रसंग आहेत. त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस ते एक प्रसंग मला असं वाटतंय की ते गाडीमध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर मुंबईला चालले. त्यांना एक गाडी फोन करून सांगितलं की तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट ते करणार आहे आणि तुम्हाला मारणार आहे. पण ते खुशबरी हे केले नाही. त्यांनी पुण्याला पोहोचले, मुंबईला पोहोचले, काम करत नाही. त्यांना आता काय आहे, चांगलं काम करत असताना ह्या गोष्टी घडत असतात. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये कामाचं जर तुम्ही आलेख बघितला तर आताच्या पिढीने शिकण्यासाठी पहिल्यांदा जसं तुम्ही सांगितलं की विद्यापीठाचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केल्यासारखं केला. जिथे तिथं चांगले विद्यापीठ आहेत. नालंदा विद्यापीठांना पुढे ठेवून आपल्याला त्या धर्तीवर कसं काय करता येईल यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन केलं ते आता मला वाटतं आजूबाजूच्या कुठल्याही स्टेटमध्ये ते नाहीये. पण त्यांचा आणखीन एक नगराध्यक्ष पदाचा जे ज्यावेळेस त्यांनी करत असताना
आपल्या इस्रायलला सगळ्यात चांगली ते नेहमी म्हणायचे की तुमच्या दृष्टीने आपल्याला कशा अडचणी येणार आहे त्या मांडणारी लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक झाली पाहिजे. त्यांनी 20 वर्षाचा कालखंड पुढं काय लागणार आहे याचा विषय धरून ते काम करत होते. त्यांचं पहिलं काम सगळ्यात मोठं जर कुठलं असेल तर कचऱ्याचं नियोजन कसं लावायचं. इस्रायलची मशिनरी आणून त्यावेळेस इस्रायलनी कचऱ्यापासून खत निर्मिती करत असताना ही मशिनरी कुठेही दुसरीकडे नव्हती. तिथे जाऊन त्यांनी ती मशिनरी आणून बसवली आणि उत्तम खत खरं म्हणजे तयार केला नाही. आणि तो करून पूर्णपणे जो कचरा होता त्याचं नियोजन सुद्धा पूर्णपणे केलं. ते करत असताना एवढाच एक प्रसंग मी सांगणार आहे की हे नाव या पद्धतीची मशिनरी जर आपण अस्तित्वात आली आणि हे वाघमारे सरांनी केलेलं काम आहे हे लोकांना कळलं तर आपलं काही खरं नाही. म्हणून त्या राजकीय लोकांनी खरंच असतं ते काम बंद केलं. मशिनरी बंद केली चालू असते काही गोष्ट नव्हता आजही नाही होऊ दे. म्हणजे हे कारण काय तो चांगल्या माणसाला जमू देत नाही तर चांगल्या माणसाचं काम सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न प्रत्येक बँक असणार. म्हणून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांची विचारधारा किती लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या राजांनी ज्यावेळेस त्यांना त्यांच्या शरणांना पूर्ण हत्तीच्या पायाला बांधून ओढण्याचा विषय केला तरी ते शरण चेंज झालेलं आहे. तसाच प्रकार सरांचा होता. म्हणून बसवण्णांचा पायी सर नाही किंवा बसवण्णाबद्दल माहिती नाही शरदची असं म्हणण्याचं कारण नाही. कारण त्या क्षमतेने तुम्हाला त्यांनी सांगितलं की तुमचे लोक का मांडत नाही. म्हणजे तुमचे म्हणजे आपण म्हणतो आपलं आणि खरं तर लिंगायत धर्म हा व्यापक आहे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण ज्या पद्धतीने बसवेश्वरांचा विचार मांडून आपण लोकांपर्यंत जातो तो माझा धर्म नाही. तर त्यांनी मला आणखीन एक सांगितलं त्यावेळेस म्हणजे तुम्ही जसं शिखांचा विषय शिखांच्या गुरूंचा 2 अडकांचा विषय सांगितला तसं त्यांनी ज्ञानेश्वरांचा विषय मला सांगितला. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा बसवण्णा पुढे नेलाय आणि या विचारधारेने त्यांनी 2-3 पुस्तकाचे रेफरन्स सुद्धा मला सांगितले. ही सगळी विचारधारा आपण पुढे नेत असताना अशीच लोकांनी जी विचारधारा असते की आपल्याला पुढे जाऊ शकते ही जाऊ द्यायची नसेल खरं म्हणजे तर शरद पवारांसाठी निष्ठावंत सर्वसामान्य माणसाला आणि त्याच्यातले गुण बघून पुढे नेणार आहे. ठीक आहे राजकारणामध्ये पवार साहेबांबद्दल काही जरी विचार असतील खरं म्हणजे आर पाटील असतील हे असतील अशा लोकांना पुढे नेऊन एक उच्च पदावर नेऊन त्याचं स्थान देणं आणि त्यांच्याकडून काम घेणं हे सुद्धा एक विचारधारा आहे. म्हणून या विचारधाराची माणसं निर्माण करणं ही खरी किमया सरांकडे होती. म्हणून आज शरण फाउंडेशननी सर तुमच्या धर्माचा एक विषय नाही तर सर आपल्या सगळ्यांचे कुलगुरू होते. कारण का सभागृहात मांडलेले 2000 प्रश्न ते तर आहेत. GRYचा मांडलेला प्रश्न आजही जिवंत आहे पण तो जर तुम्ही प्रत्यक्षात आणला तर तो सरांच्या नावावर जाईल. म्हणून आज तो मजुरीला येईल काय असं मला वाटतं. कारण त्यांनी सांगितलं की GRYची कामं मजुरांच्या माध्यमातून करण्यापेक्षा ती शेतकऱ्याच्या माध्यमातून करा आणि GRY मध्ये जी काही कामं करता येतील त्याचे पैसे शेतकऱ्याला द्या. किती मोठा विचार आहे. जवान रोजगार योजना ही आपण काय करतो ते लेबरला देतो. लेबरचं जुनं डुप्लिकेट होतात. बरेचसे कामं लेबरची नसते नावं टाकून पैसे उचलले जातात. त्यापेक्षा 80% काम बोगस असतं. पण त्यांचं म्हणणं होतं की हा पैसा जर शेतकऱ्याला दिला आणि त्याच्याकडून ते मेजरमेंट घेऊन त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यांकन केलं सुधारेल मोठा भेटेल. अशा व्यक्तींना खरं म्हणजे आपण आदरांजली म्हणण्याचा आज कार्यक्रम ठेवला. आपण सगळ्यांनी त्याला उपस्थित केली. ही विचारधारा चर्चा झाली पाहिजे. त्या माणसाचं म्हणजे आत्मीय ज्ञान आहे ज्या संतांचं असतं तर संतांच्या पलीकडची लोक असतात. तर आता वकील साहेबांनी म्हणतात की त्यांची ग्रंथ आपण वाचून जरी 4 शब्द कानावर टाकून आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी आपण खरं म्हणजे धन्य ठरू. म्हणून या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ. म्हणजे आणखीन एक मला गोष्ट सांगितली न्याय धर्माला म्हणजे मान्यता घेत असताना मान्यता घेणं गरज नाही.
मी म्हणजे साहेब म्हणलं ते हा एक अजेंडा होता मी तर तेच करणार आणि हे तुम्ही आम्ही करू शकत नाही काही बंडपक्षी लोक हे कमी करतात आणि ती नगर तेच लोकांना करतात हे बरोबर आहे माणूस हेही बरोबर आहे पण सर म्हणलं आमचं तुम्ही निवेदन बघा निवेदनात आम्ही फक्त अल्पसंख्याक दर्जा मांडतो आणि धर्म हा विषय आमचा ठेवला आम्ही बाजूला पण त्याला मागणी मागायची आम्हालाही माहिती होती पण त्या अल्पसंख्याक दर्जा मिळवून एकत्रित येणार नाही मग ते म्हणाले की तुम्ही जनगणनेमध्ये नोंद का करत